भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 27 जून 2024 गुरुवार। तारणाचा लेखक आणि परिपूर्ण झाल्यावर तो त्यांची आज्ञा पाळणाऱ्या सर्वांसाठी आनंदकालची तारणाची लेखक झाला। इब्री 9 वचन। आपल्या प्रभूच्या नावापैकी एक नाव म्हणजे शाश्वत मुक्तीचा लेखक परमेश्वर तुम्हाला आनंदकालचे मोक्ष देण्यात उत्सुक आहे। भूतकाळाचा मोक्ष, वर्तमानात मोक्ष आणि भविष्यकाळात मोक्ष आहे। परमेश्वर त्यांच्या मनुष्यासाठी एक चिरंतन उद्देश होता। त्याने जगाच्या निर्मितीपूर्वीच त्याची धारणासाठी सर्व काही पूर्ण केले। तो खोकरा होता ज्याला विश्वासाच्या स्थापनेपूर्वीच मारण्यात आले होते। जो कोणी कल्वरीच्या बंधनस्तंभावर येतो आणि त्यांच्या अंतःकरणात विश्वासाने म्हणतो, प्रभू, माझे तारण मिळविण्यासाठी तुला बंधनस्तंभावर किल्लेले होते ना, मी तुला माझा प्रभू आणि स्वामी म्हणून स्वीकारतो। त्याच क्षणी त्यांच्या पापाची क्षमा होते आणि त्याला मोक्षाचा आनंद मिळतो। हा भूतकाळाचा उद्धार आहे, पण मोक्ष मिळाल्यावर त्याने थांबू नये। त्या मोक्षाच्या परिपूर्णतेसाठी त्याने दररोज प्रयत्न केले पाहिजेत। मोक्ष प्राप्तीच्या वेळी एखादी व्यक्ती अतिशय उष्ण स्वभावाची व्यक्ती असू शकते। अशा रागातून मुक्त होण्यासाठी त्याने उपवास करावा आणि प्रार्थना करावी आणि पुन्हा कधीही अशा रागाच्या प्रभावात पडू नका। मग प्रभू त्याला क्रोधापासून पूर्ण मुक्ती देईल। त्याचप्रमाणे काही लोकांना त्यांची व्यर्थ बोलण्यामुळे आणि खोटे बोलण्यामुळे विजयी जीवन मिळत नाही, परंतु जर ते प्रत्येक पापापासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी प्रार्थना करतात, पवित्रता ईश्वर भक्तीने परिपूर्ण होऊ शकते। हा वर्तमानाचे मोक्ष आहे, भविष्यातील मोक्ष देखील आहे। पवित्र शास्त्र म्हणते, आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा तिरस्कार करतील, पण जो शेवटपर्यंत टिकून राहतो त्याचे तारण होईल। मॅथ्यू 10:22 वचन। जेव्हा तुम्ही तुमचा सर्व विश्वास प्रभू येशूवर ठेवता, जो तुमच्या तारणाची लेखक आणि आरंभकर्ता आहे, तेव्हा तो तुम्हाला तुमच्या आत्मिक जीवनात विजयी होण्यास मदत करेल। मग तुझा मोक्ष परिपूर्ण होईल। येशू या नावाचा अर्थ तारणारा पवित्र शास्त्र म्हणते, कारण तो आपल्या लोकांना त्यांचे पापापासून वाचवेल। मॅथ्यू 1:21 वचन। किंवा इतर कोणामध्ये तारण नाही, कारण स्वर्गीखाली असे दुसरे कोणतेही नाव नाही, उद्धार आपले तारण द्यावे। प्रसिद्धाची कृती 4:12 वचन। प्रभू येशू कोणत्या विविध गोष्टींची पूर्तता करतो आणि आपले तारण करतो? प्रथम, तो पापाच्या चिखलातून वाचवतो। दुसरे म्हणजे तो आपल्याला सैतानाच्या क्रूर दावणीतून सोडवतो। तिसरे म्हणजे तो आपल्याला प्राणदायक स्वभावापासून मुक्त करतो। चौथे म्हणजे तो आपल्याला पापी स्वभावापासून वाचवतो। तो आपल्याला सर्व आजारापासून वाचवतो, चेटूपासून, जादूटोणा आणि दुष्ट योजनांपासून। देवाची मुलांनो, ख्रिस्त जे तारण देतो ते शाश्वत आणि संपूर्ण मोक्ष आहे। तुम्हाला हा अद्भुत मोक्ष मिळाला आहे का? पुढील ध्यानासाठी श्लोक बघा। प्रभूचा हात लहान झालेला नाही की तो वाचवू शकत नाही, किंवा त्याचे कान जड नाही की ते ऐकू शकत नाही। येसाया 59:1 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी आयु 8:9-10 संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये
8वां अध्याय 23वां वचन से 40वां वचन। धन्यवाद।